नमस्कार, मास्टर सिरीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत। आणि आपण आलो आहोत सध्या नागपूरला। रानभाज्यांचा महोत्सव सुरू आहे आणि हा रानभाज्यांचा महोत्सव फक्त नागपुरातच नाही तर इतर अनेक वेगवेगळ्या शहरांमध्ये व्हायला हवा की जेणेकरून रानभाज्यांचं महत्त्व जे आहे ते इतर लोकांना कळेल आणि रानभाज्या एकदा लोकांनी घ्यायला सुरुवात केली की मग शेतकऱ्याला सुद्धा ती रानभाजी लावण्याचं एक बळ मिळेल। आणि अशीच काही मंडळी आज आपल्याबरोबर आहेत की ज्यांनी रानभाज्या घेतलेल्या आहेत। काय नाव तुमचं? मी मिसेस नूतन पोळसकर। बरं, आणि काय काय तुम्ही घेतलं? मी तरोटा शोधत होते पण थोडा जरट मिळाला, की करटुलं घेतलं आणि बाकीच्या भाज्या आहेत त्यांच्याविषयी माहिती घेतली कारण मी पहिल्यांदाच या भाज्या बघितल्या होत्या। बरं, कसं करायचं अच्छा विचारलं त्यांना। चला, तुम्ही घेतले भाजी? नाही घेतली? अच्छा, तुम्ही घेतली? तुमच्या दिसता मला भरपूर काय। हां, भाज्या मोसंबी पण घेतली। आता मोसंबी पण घेतली। बरं, या भाज्यांचं खूप महत्त्व आहे आणि शरीराला चांगल्या आहेत सगळ्या। करटुलासाठी मुद्दामून लागतो खायला। तुम्ही? आम्ही मुद्दाम ती रानभाज्यांची भाजी म्हणजे पाहायला त्याचं महत्त्व समजलंय म्हणून बघाल, पण काही काही भाज्या तर माहितीच नाही आहे आणि ओळखता येत नाही आहे, त्यामुळे त्याची माहिती करून घेतली आणि ते कशा करायच्या ते करून घेतलंय आणि त्याचं हे व्हावं असं वाटतं ना। हां, आता माझं म्हणणं हेच आहे की दरवर्षी तुम्ही आता इथे व्हिजिट करा आणि रानभाज्यांचं महत्त्व आपल्या पोरांनाही कळवू द्या आणि एखादी रानभाजी तुम्हाला समजली नाही कशी करायची तर मास्टर रेसिपी बघा। थँक्यू। आता आपण जाऊयात प्रदर्शनात नेमकं काय सुरू आहे ते बघू। वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला रानभाज्यांचं महत्त्व तर हे माहिती आहे, कळतं पण वळत नाही आणि ते वळवण्यासाठीच हा एक सरकारचा प्रयत्न आहे की शेतकऱ्यांना मदत करून त्या रानभाज्या ज्या आहेत त्या इथे दाखवायच्या। आणि तुम्ही इथे बघू शकाल की वेगवेगळ्या भाज्या आहेत त्यांचं काय महत्त्व आहे ते तुम्हाला इथे दिसेल या चार्टमध्ये। बघा, ही पातूरची भाजी आहे आणि वातविकारासाठी अतिशय उत्तम अशी भाजी आहे। त्याच्यानंतर इथे करटुलं आहेत, काटवल म्हणतात त्याला, कोणी करटुलं म्हणतात। त्याच्यानंतर स्पाइन गॉडसुद्धा ह्याला म्हणतात इंग्लिशमध्ये। आणि ही कुंजरची भाजी आणि मेथीच्या भाजीसारखी हिला केलं जातं। ही इकडे आंबाडीची भाजी आहे, ही आपल्याला तशी माहिती आहे सगळ्यांना। करवंद आहेत इथे, कारली आहेत, शेवग्याची शेंग आहे आणि हे बघा ड्रॅगन फ्रूट आता तुम्हाला रस्ती दिसत असतील तर त्याचं हो ना भरपूर दिसत आहे सध्या, त्याचं हे रोप आहे। ड्रॅगन फ्रूट जे आहे ते आपल्या इथल्या म्हणजे नागपूरच्या अशा वातावरणामध्ये लागू शकतं। 6 फूट झाड होतं आणि पहिल्या वर्षीपासून 4-5 किलो फळ मिळतं। हा वेल मला सांगा कुठला आहे? हा गुडवेलचा वेल आहे। अच्छा, गुळवेल। अच्छा, याने काय फायदा होतो? याच्यात सर सकाळी आपण याची जे रस पिलं आपलं पोट साफ होतो। हां, आणि ॲसिडिटी वगैरे काही होत नाही। काही होत नाही, बिलकुल एकदम मस्त आहे। तर हाही फक्त पावसाळ्यात लागतो का? हो, पावसाळ्यात लागतो, इतर वेळी नाही ना? इतर वेळेस पाणी असलं तर लागेल। अच्छा, पाणी असलं तर पाणी लागेल। हा, याला गुळवेल म्हणतात आणि पोटासाठी हा उत्तम असा रस बनवतात। हे पानाचा रस बनवतात, पानं खाल्ली तरी चालते किंवा गरम पाण्यात उघडलं तो पाणी पिलं तरी चालेल। तुम्ही या भाज्या कुठल्या लावल्या तिथे? ते भाज्याचे वांग्याचे रोप आहे, मिरचीचे रोप आहे, टमाट्याचे रोप आहे। हे बघा, या प्रदर्शनामध्ये नुसत्याच रानभाज्या नाहीत तर ही वेगवेगळी रोपं सुद्धा इथे आलेली आहेत। आणि आता आपण आलो आहोत बबनराव यांच्या स्टॉलवर आणि इथे मला खूप छान वाटलं की वांग, हिरवी मिरची ची रोपं ठेवली आहेत छोटी छोटी आणि 3-3 रुपयाला 4-4 रुपयाला ही रोपं आहेत, 2 रुपये 3 रुपये। आणि त्याबरोबर तुम्ही खतही ठेवला इथे। कुठलं खत आहे? हे गांडूळ खत। आणि गांडूळ खत सुद्धा इथे विक्रीला ठेवलं आहे। भाज्या कुठल्या आहेत वेगळ्या तुमच्याकडे? भाज्या म्हणजे रानभाज्या होत्या माझ्याकडे संपल्या होत्या। हां, 4-5 प्रकारच्या रानभाज्या। बरं, दरवर्षी येता तुम्ही? दरवर्षी आता यावर्षी मी हे केलेलं आहे। बरं, याचे पार्टिसिपेट केलं आहे। माझ्या शुभ्रा फॉर्मच्या नावाने हां, ह्या पूर्ण प्रॉडक्ट्स माझ्याकडे तयार होतात। बरं, मी एक्झॉटिकमध्ये पण सुद्धा जे आहे ना त्याचे पण रोपं मी उपलब्ध करून देतो। बरं, आणि खत तुम्ही स्वतः बनवता? हो, ते खताचा तो प्रकल्प आहे। बरं, तो गांडूळ खताचा प्रकल्प आहे, त्याच्यामध्ये तयार होतो। बघा, म्हणजे नुसतंच रानभाज्या नाही तर एक्झॉटिक व्हेजिटेबल्ससुद्धा हे दरवर्षी लावत असतात। त्याबरोबर गांडूळ खतसुद्धा लावलेलं आहे काकांनी। आणि काका, तुम्हाला शुभेच्छा। बरं, हा कोणता बी बांबू आहे का अलग काही बांबू राहते? नाही, ह्याची जात तर आम्हाला नाही माहीत, पण ह्या बांबूचा आहे जे एवढा वेळ होती याच्यावर तर नाही। अच्छा,
म्हणजे आता आमच्या इथं जो बांबू लागलाय लगेच लागलाय हा हिरवावाला, मग तो पिवळा होते नंतर, तर त्याचे कागदी असं अच्छा कागदी ज्याचा कागद बनते तो बांबू असं अच्छा ह्या ना ह्या तो नाही जे आम्ही बांबू घराले कौलाचे घर राहते बरोबर. कौलाच्या घराला ठोकतो त्याच्यावर मग कौला तो बांबू ह्या कामात येतो. ठीक आहे. आणि अशा कोवळ्यावरती त्याची भाजी वडे जो भी प्रकार आम्ही बनवतो म्हणलं तोही प्रकार बनवतो. निसर्गाची देण आहे. हो. जेव्हा आबाळ गरजते तेव्हाच येतं. जेव्हा आभाळ गरजतं तेव्हा हा बांबूला कोंब फुटतं असं यांचं म्हणणं आहे. आणि हा बांबू पनीर प्रमाणे त्याची भुर्जी होऊ शकते किंवा वडे होऊ शकतात, एखादी भाजी होऊ शकते. तर तुम्ही ट्राय करायला हरकत नाही. मी तर ट्राय करणार. घेतला ना बांबू? मी घेतला. आपण जाऊ स्टुडिओमध्ये. भाज्यांबरोबर तिथे डाळीसुद्धा आहेत विकायला. आणि ही गावराणी तुरीची डाळ आहे, साधारण 200 रुपये किलो. आणि लाखोळीची डाळ नाही का? इकडे नसते, ती भंडारा साईडला राहते. गव्हर्नमेंट त्यांना मदत जरूर करत आहे की बाबा या प्रकारच्या भाज्या तुम्ही लावा, इथे या, विका. पण त्याच्याबरोबर यांना हे सुद्धा प्रशिक्षण दिलं पाहिजे, कारण आता डिजिटलचा जमाना आहे आणि डिजिटलच्या जमान्यामध्ये स्कॅनर वगैरे ठेवणं, ऑनलाईन पेमेंट घेणं, या गोष्टी जर यांना शिकवल्या तर यांचा बिझनेस जास्त होईल आणि एका वेगळ्या छान रेग्युलर प्रवाहामध्ये ही मंडळी येतील असं मला वाटतं. तर जे कोणी अधिकारी याच्याशी निगडीत असतील त्यांना मला सांगणं आहे की यांना ऑनलाईनचं सुद्धा प्रशिक्षण द्या आणि ती सोय उपलब्ध करून द्या. महोत्सवाला खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे. खूप अतिशय गरजेचं आहे. आणि मी एकदा विष्णूजींचा जो उत्सव होता तो पण मी पाहिला होता. अतिशय छान त्यांनी ऑर्गनाईज केला होता. आताही खूप छान ऑर्गनाईज केलेला आहे. आणि मला वाटतं की या भाज्या शिकायच्या असतील तर नक्की विष्णूजींकडे जाऊन या रानभाज्या शिकायला लागतील. कारण आम्ही स्वयंपाक बनवतो पण आम्ही पण या भाज्यांपासून कुठेतरी दूर होतो. पण आता परत आम्ही रानभाज्यांकडे यायला लागलो. तर परत एकदा मी जिल्हाधिकारी कार्यालयाचं खूप खूप अभिनंदन करते. देखिए डॉक्टर योगेश जी मेरे साथ है. और योगेश जी, आप सब्जी खरीदने आए यहाँ पर? और हर साल आते हैं, पहली बार आए? मैक्सिमम टाइम जाता हूँ मार्केट में महिला. नहीं, वो तो ठीक है. आज ये विशेष आयोजन है, पहली बार. तो ऐसे लगता है कि ये हर साल होना चाहिए, इसका चलन जो है. मैं तो चाहता हूँ कि विंटर पे भी होना चाहिए. बराबर. नहीं, देखिए इन सब्जियों का ऐसा है कि इसकी खपत ज़्यादा नहीं है. और ये दुबकाले में, माने जैसे पहली बारिश आती है दुबकाले के बाद, तो उसी समय आती हैं. बट कुछ लोग प्रयास करें कि थ्रू आउट द ईयर मिले तो ज़्यादा अच्छा होगा, बेनिफिशियल. और आप जैसे लोग यदि प्रमोट करेंगे तो इनको ज़्यादा गुड इनिशिएटिव, या अच्छा है, या मज़ा आता है. चलो.